नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपला डे 10 ऑफ मिशन आरआरबी पीओ आणि आरआरबी क्लरिकल साठी जी काही आपली सिरीज सुरू आहे त्याचा आज 10वा दिवस आहे. मध्ये आपला 2 दिवसाचा गॅप पडलेला आहे. त्याबद्दल मी खंत व्यक्त करतो, कारण जे काही 2 दिवस आहेत थोडं जे काही तब्येत होती ती बरी नव्हती. सो त्याच्यामुळं आपला 2 दिवसाचा गॅप पडलेला आहे. पण याच्या पुढून मी लक्ष देईन की कोणत्याही दिवशी आपला गॅप पडला जाणार नाही. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण सुरू करू. तर बघा काय म्हणले, 8 पर्सन्स आहेत म्हणले, लिव्ज 8 डिफरंट फ्लोर, म्हणजे 8 स्टोरी बिल्डिंगचं हे पझल आहे. ठीक आहे, जसं की लोअर मोस्ट फ्लोर इज 1 अँड फ्लोर इमिजिएट अबो इज 2 अँड सो ऑन. ठीक आहे, म्हणजे 8 वाला जो आहे हा टॉप मोस्ट फ्लोर आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणले, ओनली 1 पर्सन लिव्ज ऑन इच फ्लोर. ठीक आहे, 8 जण आहेत, ऑब्व्हियसली 8 जण. ठीक आहे, तर बघा मग सुरू करू आपण. काय म्हणतंय, 8 जण आहेत, असे 8 फ्लोर आहेत. 5, 4, 3 आणि 2 आणि 8 फ्लोअर्स आहेत. ठीक आहे, थोडं तब्येतीमुळे थोडं सो आपल्याला 2 दिवसाचा गॅप पडला. सो त्यासाठी आय एम सॉरी. याच्या पुढं असं नाही होणार, याची आम्ही काळजी घेऊ. ठीक आहे, तर चला. तर बघा काय म्हणलंय, टी लिव्ज ऑन इवन नंबर फ्लोर. टी हा इवन नंबर फ्लोरला आहे, बट अबोव द फ्लोर नंबर 5, म्हणजे टी हा इवन नंबर फ्लोरला आहे. इवन म्हणजे 2, 4, 6, 8 असं. ठीक आहे, इवन नंबर फ्लोरला आहे, पण जो काही 5th फ्लोर आहे त्याच्या वरतीच आहे तो म्हणले. मग कुठं कुठे येणार बघा. आता 5th फ्लोर कोणता आहे, हा आहे 5th फ्लोर, याच्या वरच तो इवन नंबरला आहे म्हणलंय. मग ठीक आहे, आपण टाकू, इथे एकदा टी येणार आणि इथे एकदा टी येणार, काही प्रॉब्लेम नाही. 2 ठिकाणी टी येणार, इधर 6 नंबर फ्लोर और 8 नंबर फ्लोर. ठीक आहे, असू द्या. हा, नेक्स्ट आहे, ओनली 3 पर्सन्स लिव्ज बिटवीन डब्ल्यू अँड टी. आता डब्ल्यू अँड टी मध्ये 3 जण आहेत म्हणले फक्त. मग बघा, 1, 2, 3, इथे एकदा डब्ल्यू येणार आणि इथे एकदा 1, 2, 3, 2 कंडिशन्स होऊ शकतात म्हणून आपण दोन्ही घेतले. ठीक आहे, हा. तर नेक्स्ट बघा, द नंबर ऑफ फ्लोअर्स अबोव द फ्लोर डब्ल्यू इज, म्हणजे डब्ल्यूच्या वर जेवढे आहेत हे 1 कमी आहेत. 1 लेस दॅन द नंबर ऑफ फ्लोअर्स बिलो क्यू, म्हणजे डब्ल्यूच्या वर जेवढे आहेत ते 1 कमी आहे क्यू पेक्षा. ठीक आहे, क्यूच्या खालीपेक्षा. ठीक आहे, मग आता बघा काय म्हणलंय, 1 कमी आहे म्हणजे क्यूच्या जो काही खाली असणार आहे तो 1 जास्त असणार आहे डब्ल्यूच्या वरपेक्षा. ठीक आहे, मग बघा आता इथे बघा, 1, 2, 2, 3, 4, 5, 6, तर 6 जण आहेत आणि 1 कमी आहे. आता 6 जण असून 1 कमी असून 6 जण आहेत, म्हणजे क्यूच्या खाली किती पाहिजे, 7 जण. मग क्यू कुठे येणार आहे, तर ऑब्व्हियसली. ठीक आहे, कारण 1 लेस म्हणले त्यानं, 1 लेस दॅन नंबर ऑफ फ्लोअर्स बिलो क्यू. ठीक आहे, हा. आता बघा इथं किती येतं, डब्ल्यूच्या वर 1, 2, 3, 4, डब्ल्यूच्या वर 4 जण आहेत. मग क्यूच्या खाली किती जण पाहिजे, 5 जण. ठीक आहे, मग क्यूच्या खाली 5 जण, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, संपला, ही कंडिशन झाली. ओके, नेक्स्ट म्हणले, पी लिव्ज 3 फ्लोअर्स बिलो क्यू. आता याचा मतलब काय, पी आणि क्यू मध्ये किती असले पाहिजे, 2, कारण आपण म्हणले बिटवीन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जे काही जेवढे हे दिलेलं आहे, फ्लोअर दिले किंवा हे पर्सन दिले तेवढे घ्यायचं, म्हणजे की अबो और बिलो असतील त्याच्यामधून 1 मायनस करायचा अशा कंडिशन मध्ये. ठीक आहे, आपण घेतलेलं आहे. मग काय म्हणले, पी लिव्ज 3 पर्सन्स बिलो क्यू, म्हणजे पी आणि क्यू मध्ये किती असणार, 2 जण असणार आणि पी हा क्यूच्या खाली असणार आहे. मग पी इथे येणार एकदा आणि पी इथे येणार, कारण 1, 2, 3 म्हणजे 3 पर्सन सोडून आहे म्हणले. ठीक आहे, नेक्स्ट आहे, आर लिव्ज इमिजिएटली अबोव्ह व्ही. आता आर हा इमिजिएटली अबोव्ह व्ही आहे म्हटले. ठीक आहे, मग आता ही कंडिशन मध्ये बघा, आर आणि व्ही कुठं बसू शकतो, तर आर आणि व्ही इथे येणार नाही. आर आणि व्ही ला एक जागा, इथं आर येणार, इथं व्ही येणार, इथं आर येणार आणि इथं व्ही येणार, कारण इमिजिएट अबोव्ह और बिलो घेण्यासाठी ते 2 बॉक्सेस लगातार जे काही आहेत हे रिकामे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, येस डज नॉट लिव्ह ऍडजेसंट टू क्यू. आता येस जो आहे हा क्यूच्या ऍडजेसंट नाही म्हणले. मग बघा आता येस इथे येणार नाही, मग येस इथे येणार नाही. ठीक आहे, म्हणून येसला इथं जागा आहे. मग आता सेकंड कंडिशन मध्ये बघा, इधर येस इथं तर येणार नसेल, इथं तर येणार, पण दोन्ही ठिकाणी येस हा क्यूच्या ऍडजेसंट येणार आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग. सो दिस इज अवर
राईट आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. उरलं काय, PQRSTU यू उरलेला आहे तो इथे येणार. ठीक आहे, सो दिस इज द फायनल सोल्युशन. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. हा, आता नेक्स्ट बघा काय म्हणलंय. पहिले तुम्ही सॉल्व्ह करा, तुमचा आन्सर सांगा, म्हणजे बघा की तुमचा आन्सर बरोबर येत आहे का, सेम येते का नाही. ठीक आहे. तर काय म्हणले बघा, आपले जे काही पहिले ह्याचे ट्रिक्स आणि जे काही गोष्टी आहेत ते आपण पहिलं सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही जे काही पहिलेचे तुम्ही लेक्चर्स पाहिलं असाल तर तुम्हाला हे असं सोपं जात असेल. ओके, तर बघा काय म्हणले, एन कडून के कडे जायचे, एन कडून के कडे जायचे, जिकडून दरवाजा ओपन आहे तिकडून घ्यायचं. ठीक आहे, एन कडून के कडे जायचे, कसं बी गेलं तर चालतं. मग एन इथं आहे, एन हा इथं आहे आणि के हा इकडं आहे. ठीक आहे, आता के कडे जाण्यासाठी पहिल्यांदा आर कडे जावं लागेल. मग आता आर कडे जाण्यासाठी बघा इकडं, आता एन हा ए कडे जाऊ शकत नाही. ठीक आहे, मग एन हा झेड कडे जाऊ शकतो, बरोबर आहे, झेड कडे जाऊ शकतो. पण नेक्स्ट झेड कुठं जाऊ शकतो का बघा, आता झेड इथं आहे, हा झेड इथं आहे, झेड आर कडे जाऊ शकतो का नाही, कारण आर न त्याच्यासाठी दरवाजा बंद केलेला आहे. आर झेड जो आहे आरच्या घरी जाऊ शकत नाही, आरनं त्यासाठी दरवाजे बंद केले. मग झेड जर आर कडे जात नसल, मग नंतर इकडे आर जो आहे हा मग के कडे का जाणार. ठीक आहे, इथंच झेडचं इथंच कंडिशन तुमची तुटली की जी काही झेड आहे हा आरच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणून ही कंडिशन एन हा केच्या घरी जाऊ शकत नाही, आणि आरनच मध्येच दरवाजे बंद केलेत, मग पुढे कसं जाणार असा विषय. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ए कडून एस कडे जायचे. आता ए कडून एस कडे जाण्यासाठी बघा काय काय पद्धती आहेत. ए कडून एन कडे गेलं, ठीक आहे, एन कडून झेड कडे गेलं, काही प्रॉब्लेम नाही. परत झेड कडून आर कडे जाते का, नाही, कारण आरनं दरवाजे बंद केलेत, म्हणून हे पण रॉंग. कारण एस आणि के कडे जाण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आर कडे जावं लागल, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही, आणि आर कडे जाण्यासाठी झेडला त्याचे दरवाजे ओपन करावे लागतात, त्याच्यामुळं ती कंडिशन पण रॉंग. सो याचा आन्सर काय येणार आहे, नीदर 1 नॉर 2. दिस इज द राईट आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, ओके, आता बघा काय म्हणलंय, आता जे कडून बी कडे जायचंय, जे कडून बी कडे जायचंय. आता बघा या क्वेश्चन मध्ये खूप जण कन्फ्यूज होणार आहे. तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो मी, कन्फ्यूज, आणि भरपूर जणांचं मेजरली 90% लोकांचं हे जे आहे हे रॉंग येणार आहे 100%. मी तुम्हाला सांगतोय आत्ताच कसं ते सांगतो मी. आता बघा, जे कडून बी कडे जायचंय. आता जे कडून बी कडे जाण्यासाठी काय काय मार्ग, आता जे इथं आहे, ठीक, सॉरी, आता जे इथं आहे पण, आणि बी कुठं आहे, बी कुठं आहे, बी कुठं आहे, हा इथं आहे बी, इथं बी आहे. आता जे कडून बी कडे जायचंय, मग जे कडून ई कडे गेलं, जे कडून ई कडे गेलं, सॉरी काय होतं, काय काय होतं, जे कडून ई कडे गेलं, मग नेक्स्ट आहे मग इथून जे कडून काय होतंय. ओके, ठीक आहे, सॉरी, थोडं बोर्डचा इश्यू आहे. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्ही समजा इकडून जे कडून ई कडे गेलं, आता मग ई कडून कुठे जाते का बघा, इकडे आहे, इथे ई आहे, हो का, इथे ई आहे, ई कडून डी कडे जातं, डी कडून एम कडे जाऊ शकत नाही, म्हणजे डी, आता डी वाला का, मग आता ई कडून डी पर्यंत आले, आता इथे डी कडून सी कडे जात नाही, मग सी कडे जर जात नाही तर मग सी आणि बी डायरेक्ट पुढे कसं जाणार, जे, म्हणून इथं जो काही आहे हा दरवाजा ऑलरेडी बंद झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही, बरोबर. ही कंडिशन रॉंग. नीट लक्ष द्या, ही कंडिशन रॉंग, पहिली कंडिशन रॉंग झाली आहे. ओके, तुमचं बघा कुठं चुकणार आहे. आता नेक्स्ट बघा, बी कडून ई कडे जायचंय, पण मध्ये कंडिशन काय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पायपासून यायचंय. मग बघा, आता बी कडून सी कडे जायचंय, बी कडून सी कडे जातं, सी कडून डी कडे जातं, पण इकडे डी कडून ई और डी कडून एम कडे जाऊ शकतं का, कारण दोन्हीकडून त्याला दरवाजे बंद आहेत, म्हणजे डी ला परमिशन नाही दोन्ही घरात जायची. ठीक आहे, त्याच्यामुळे ही पण कंडिशन रॉंग, म्हणजेच ही पण रॉंग, ही पण रॉंग. मग तुम्ही म्हणता सर नीदर नॉर, आपला एक मार्क पक्का, क्लिक करणार, पुढे जाणार आणि बाहेर येऊन सांगणार 35 पैकी 35 आउट ऑफ 35 पैकी 35. पण रिझल्टच्या दिवशी बघणार की अरे सर माझे 1 2 3 असं कसं चुकले. मग त्यावेळेस तुमची गडबड काय होते, तुम्ही जे हे निदर नॉर केलेलं आहे गडबडीमध्ये ते तुम्हाला वाटतं बरोबर आहे, पण ऍक्च्युअल बरोबर आहे का. तुम्ही म्हणता सर दोन्ही तर रॉंग आहेत, मग ह्याच्यामध्ये बरोबर आणि ह्याचा चुकीचा काय प्रश्न, निदर नॉर यायला पाहिजे, तुमचं बरोबर आहे, निदर नॉर यायला पाहिजे, ही गडबडी.
पण इथं तुम्ही एक लक्ष दिलं का की शेवटी एक कन्क्लुजन स्टेटमेंटमध्ये काय होते हे, ठीक आहे, शेवटी एक स्टेटमेंटमध्ये, सॉरी, अरे ठीक आहे, शेवटी एक स्टेटमेंटमध्ये दिलंय बघा इथं, जे इज इक्वल टू ई, जे इज इक्वल टू ई और ई इज इक्वल टू जी, ई इज इक्वल टू जे. म्हणजेच याचा मतलब काय, आपण तिथं लिहित होतो बघा इक्वेशन ए इज इक्वल टू बी. म्हणजेच आपण खाली इक्वेशन मध्ये काय घ्यायचो की एच्या जागी बी, जिथं जिथं ए आहे तिथं बी घ्यायचो. आपलं क्वांट तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर आपण कंडिशन घेतो की इफ ए इज इक्वल टू बी देन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, असं जर ह्याचा पायथागोरसचा थेरमचं हे असेल तर त्याच्यामध्ये आपण एच्या जागी मग नंतर बी घेतो. असं म्हणजे फक्त सांगतो तुम्हाला एक्झाम्पल, म्हणजे असं जर इक्वेशन असेल त्याच्यामध्ये आपण इफ ए इज इक्वल टू बी, तर त्या एच्या जागी आपण बी घेतो तो, ठीक आहे, किंवा बेच्या जागी ई घेतो तो, एक्सच्या जागी वाय घेतो तो, काही पण, ठीक आहे, इज इक्वल टू इफ करून. मग इथे ऑलरेडी तुम्हाला दिले जे इज इक्वल टू ई, जे इज इक्वल टू ई जर असेल म्हणजेच जे आणि ई हे दोन्ही पण हे असू शकतात, म्हणजे ईच्या जागी जे पण येऊ शकतं, जेच्या जागी ई पण येऊ शकतं. आय होप तुम्हाला समजत असेल. मग इथं बघा आता ई इज इक्वल टू जे आहे, मग बघा मला सांगा इथं बी, जे आणि बी ची कंडिशन आहे, जे आणि बी ची कंडिशन आहे, इथे ई येणार नाही का, ई येणार नाही का, ई येऊ शकत नाही का, कारण आपल्याला वरच दिले ई इज इक्वल टू जे, म्हणजे जेच्या जागी ई येऊ शकतं. कारण इथं खाली बघा आणि तुम्हाला इदर ऑर, हा याचा आन्सर इदर ऑर आहे का आहे ते सांगतो. आता जेच्या जागी ई घेतलं कारण इथं ऑलरेडी दिलंय ई इज इक्वल टू जे, आणि जे इज इक्वल टू ई, म्हणजे जेच्या जागी ई पण घेऊ शकतो आणि ईच्या जागी जे पण घेऊ शकतो. इधर तुम्ही काय करू शकता, या जेला जशा तसं जरी ठेवलं आणि ह्या ईच्या जागी जरी जे घेतलं तरी आपल्या दोन्ही कंडिशन रॉंग आहेत आणि दोन्ही एंटिटी सेम होणार नंतर, जे आणि बी, जे आणि बी, ठीक आहे, दोन्ही कंडिशन सेम होणार, म्हणून दोन्ही रॉंग, दोन्ही कंडिशन सेम, दोन्ही, त्याच्यामुळं याचा आन्सर इदर 1 or 2. कन्क्लुजन फॉलो. आय होप तुम्हाला समजलं असेल इज इक्वल टूचं. निदर नॉर करते वेळी फक्त लक्ष द्यायचं की कंडिशन स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठंतरी इज इक्वल टू आहे का आपल्या कंडिशननुसार, सो ते पाहायचं, फक्त एवढं लक्ष देऊन बघा, बाकी काही नाही, ठीक आहे. ह्याच्यामध्ये नेक्स्ट बघा काय म्हणले, 8 पर्सन्स आहेत म्हणले सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल, ठीक आहे, 8 पर्सन्स आहेत सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल सच अ वे दॅट 2 पर्सन्स आर सिटिंग ऑन ईच साइड ऑफ द टेबल, ठीक आहे, कॉर्नरला कोणी बसलं नाही. अँड पुढे काय, ऑल ऑफ देम आर फेसिंग सेंटर, म्हणजे सगळेजण सेंटरला फेस करतात. आता स्क्वेअर आहे म्हणले, स्क्वेअर म्हणजे चारही बाजू सेम. 1 2 ड्रॉइंग वर नका जाऊ, स्क्वेअरच्या जागी आयत पण होऊ शकतो, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे, हे 8, 1 2 3 4 5 6 हे 7 हे 8, ठीक आहे, असं आहे ती कंडिशन, म्हणजे कॉर्नरला कोणी बसलं नाही, ईच साईडला दोघं जण बसले आणि सगळेजण हे सेंटरला फेस करतात, हे तेवढं लक्षात ठेवायचं की सेंटरला फेस करते आउट साईडला फेस करते, ठीक आहे. तर बघा काय म्हणलंय, आता बी सीट सेकंड टू द राईट ऑफ ई, ठीक आहे, बघा आता बी सीट सेकंड टू द राईट ऑफ ई, म्हणजेच ही कंडिशन अशी होणार, ठीक आहे. हा नेक्स्ट आहे ई हु सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ डी, ई जो आहे, पण ई जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ डी आहे, ठीक आहे, ओके, ई जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ डी. नेक्स्ट आहे ए अँड एच आर फेसिंग इच अदर. आता ए अँड एच आर फेसिंग इच अदर म्हणजे हे अपोजिट आहेत एक प्रकारे, असं त्यांचं मतलब आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ए अँड एच, नेक्स्ट आहे सी डज नॉट सिट ऍडजेसंट टू डी. आता सी आणि डी हे ऍडजेसंट नाही, ठीक आहे, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, एकच मिनिट, ठीक आहे, सॉरी, सी अँड डी डज नॉट सिट ऍडजेसंट टू इच अदर, ठीक आहे, अँड सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए. आता हा अँड जो आहे हा सी साठी येणार का डी साठी, ऑब्व्हियसली सी साठी. आपण पहिल्यापासून पाहतोय की जे अँड आहे हा पहिल्यासाठी येणार, जो काही फर्स्ट वाला आहे, आणि जो काही क्वेश्चन टॅग वाले आहेत, हु, विच, हुम, हे जे आहेत हे जे काही नियरेस्ट आहेत त्याच्यासाठी येतात, ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. मग काय म्हणलं इथं, सी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए, घ्यायचं आपण सी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए, ठीक आहे, कंडिशन लिहून घ्यायचं, काय प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा कुठं आलतो आपण,
डी अँड एच डज नॉट सिट ऑन सेम साइड, म्हणजे सेम साइड डी आणि एच इज नॉट इक्वल टू साइड, म्हणजेच याचा मतलब काय की डी आणि एच हे ऍडजस्टंट नाही, याचा डायरेक्टली मतलब. आता सेम साइड म्हणजे बघा, आता इथे सेम साइड आहे, ही साइड इथं सेम साइड आहे, मग इथं पण डी आणि एच बसू शकत नाही, संपला विषय. ओके. हा, नेक्स्ट आहे जी सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ. जी सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ, ठीक आहे. एफ हु डज नॉट सिट ऍडजस्टंट टू सी. एफ जो आहे हा सी सोबत ऍडजस्टंट नाही. ओके. ओके, झालं सगळं, कंडिशन्स वगैरे लिहून गेलं, संपलं. आता आपल्याला कुठून तरी श्री गणेशाय नमः करायचं. मग श्री गणेशाय नमः करण्यासाठी ओके, सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए, ठीक आहे. आता बघा, आपण इथून सुरू करू, कारण ई सोबत जास्त कंडिशन दिलेल्या आहेत, तो बघू त्याच्यापासून काय होत्या. आता स्क्वेअर आहे, तुम्ही कुठंही त्याला जरी घेतलं, कुठेही त्याच्याला घेतलं तुम्ही, समजा इथून जरी सुरू केलं, और इथून जरी सुरू केलं, और इथून जरी कंडिशन सुरू केलं, और इथून जरी सेम येणार आहे, तो तुम्ही त्याला कुठेही बसवू शकता सुरुवात करण्यासाठी, ठीक आहे. आता बघा, मग ई पासून सुरू करू आपण, पहिल्या कंडिशन पासून. ईच्या सेकंड टू द राईटला बी आहे म्हणलं, मग ईच्या सेकंड टू द राईटला बी आहे, मग एकदा बी इथे घ्यायचं, और ईच्या सेकंड टू द राईटला बी आहे, बी इथे येऊन फक्त दोनच कंडिशन येऊ शकतात, तुम्ही कोणत्याही साईडने जरी घेतला तरी दोनच कंडिशन येऊ शकतात, ठीक आहे. नेक्स्ट बघा, ई जो आहे हा डीच्या थर्ड टू द लेफ्टला आहे, मग डीच्या थर्ड टू द लेफ्टला म्हटल्यानंतर इथे येणार डी, कारण फर्स्ट सेकंड अँड थर्ड, ठीक आहे. हा, आता नेक्स्ट आहे डी इथे येणार, कारण फर्स्ट सेकंड अँड थर्ड, ठीक आहे. आपण थोडं पेन बदलू, थोडं तब्येत बरोबर नाही, सो त्याच्यामुळे थोडं मध्ये तुम्हाला हे होत असेल इरिटेट, सो सॉरी फॉर दॅट, ठीक आहे. आता ई जो आहे हा डीच्या थर्ड टू द लेफ्ट आहे, ठीक आहे. नेक्स्ट म्हणले ए आणि एच हे अपोजिट आहेत म्हणले, म्हणजे एकमेकाला फेस करत आहेत म्हणले. आता बघा, याच्यावरून बघा, आता ए समजा आता ए आणि एच फेस करत आहेत म्हणले, मग कुठे कुठे येऊ शकतो बघा, इथे ए और एच येऊ शकतो का, नाही, कारण इथं जर ए और एच घेतलं तर इथं खाली पण ए और एच आला पाहिजे, म्हणजे ए किंवा एच आला पाहिजे, ठीक आहे. म्हणून ही इथं येणार नाही, मग इथे येणार का, नाही ऑब्व्हियसली, कारण इकडं बी आहे, ठीक आहे, कारण इकडे बी आहे. आणि इथं जरी घेतलं तर इकडे डी आहे, म्हणजे दोन्ही एकत्र बसू शकत नाही, उरली कोणती जागा, एकच जागा. आता बघा, इथं ए समजा इथं ए और एच घेतलं, त्यांच्या अपोजिट ए और एच, ठीक आहे, ए और एच ही कंडिशन आहे आपली, ती पण झाली. मग आपली सेकंड कंडिशन काय, ए जो काही सी आहे हा एच्या सेकंड टू द लेफ्टला आहे म्हणलं, मग एच्या सेकंड टू द लेफ्टला घेण्यासाठी ए इथं येईल का, ए इथे येईल का, कारण इथं जर ए असेल तर याच्या सेकंड टू द लेफ्ट, हा फर्स्ट हा सेकंड, इथं ए यायला पाहिजे, सी यायला पाहिजे, मग इथं सी येणार का, नाही, म्हणून इथला ए गेला, इथं उरला एच, इथं उरला एच, इथून गेला एच, आणि इथं उरला ए, मग इथून एच्या सेकंड टू द लेफ्टला सी घ्यायचं. मग समजा इथं सी घेतलं, इकडली पण कंडिशन आपण घेणार आहे, ही जर रॉंग असेल तर, ठीक आहे. हा, हे बघा, ही झाली कंडिशन. नेक्स्ट आहे सी अँड डी डज नॉट ऍडजस्ट टू इच अदर, संपला विषय, सी अँड डी डज नॉट ऍडजस्ट टू इच अदर, ही पण कंडिशन झाली. डी आणि एच हे सेम साईडला नाही, संपला विषय. डी आणि एच हे डिफरंट साईडला आहे, ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. हा, आता नेक्स्ट बघा, इथे काय म्हणले, जी इज इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ. आता जी इज इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ म्हटल्यानंतर इथंच येणार, जी इथे येणार, एफ इथे येणार, कारण एफच्या इमिजिएट लेफ्टला जी आहे, सेंटरला फेस केल्यानंतर ही जी आहे ही डावी साईड येणार, समजलं तुम्हाला. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ आवर पझल. एच पासून जर पाहायला गेलं तर डी, बी, ए, सॉरी सी, एफ आणि जी. सो दिस इज द फायनल आन्सर. आय होप तुमचं पण हे आलं असेल. ही कंडिशन का रॉंग येते हे तुम्ही सांगायचं, ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, ब्लड रिलेशन. ओके, तुम्ही सॉल्व्ह करा पहिल्यांदा, मी सांगतो तुम्हाला. ओके, काय म्हणताय, ब्लड रिलेशनचं तर तुम्हाला सांगून म्हणजे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगतोय, ठीक आहे. सो तुम्हाला पाठ होऊन गेला असेल, तो जास्त तुम्हाला रिपीट तेच हे नाही करत, बोर नाही करत. तर बघा काय म्हणलंय, के इज अ मदर ऑफ ओनली डी अँड टी.
म्हणजे याचा मतलब काय झाला, के इज अ मदर ऑफ ओनली डी अँड टी. म्हणजे के ला फक्त दोनच मुलं आहेत, डी अँड टी. त्याच्या म्हणजे काय, त्याच्या ऑदर्स म्हणजे त्याच्या विरुद्ध कोणतेच म्हणजे थर्ड मुलगा किंवा मुलगी नाही, यांचा डायरेक्ट मतलब आहे. म्हणजे के के इज अ मदर ऑफ ओनली डी अँड टी. म्हणजे केला फक्त दोन मुलं आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये मुलगा मुलगी असू शकतो, ते डिफरंट म्हणजे ते नंतरचा विषय. ओके, हा आता बघा काय म्हणतंय. यल इज अ ब्रदर इन लॉ ऑफ टी. यल इज अ ब्रदर इन लॉ ऑफ टी. टी हु इज अनमॅरिड पर्सन. तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय, जी काही नियरेस्ट तुमच्या गोष्ट आहे दिलेली गिव्हन डेटामध्ये, त्याच्यानुसार तुम्ही रिलेशन ठरवत जावा. तुम्हाला एखादी गोष्ट दिली नाही, त्याच्यामध्ये तुमचं पर्सनल म्हणजे असं एक्स्ट्रा रिलेशन घालू नका. तुम्हाला सांगितलं ब्रदर इन लॉ सिस्टर इन लॉ कशा घ्यायचं, ठीक आहे. जर तुम्हाला भाऊ नसल म्हणजे दिलेला याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आगाव कामं करायला द्यायचं नाही, की माझ्या भावाचं लग्न झालं असेल आणि त्याच्यामध्ये मी त्यांना ब्रदर इन लॉ त्याचं लगीन लावून किंवा सिस्टर इन लॉ घेतो, तसं नाही करायचं. इफ त्याने दिलं असेल तर भावाचं लग्न लावायचं. ऑर या कंडिशन मध्ये असं पण नाही करायचं की आता दोघं भाऊ आहेत, मग पहिल्यांदा बघायचं की भावाचं लग्न होऊ शकतं, तर आपण डायरेक्टली लावू शकतो भावाचं किंवा बहिणीचं. त्याच्यामध्ये आपलं आगाव काम नाही करायचं, मग आपलं लग्न नाही लावायचं, कारण ऑलरेडी भाऊ किंवा बहीण आहे आपला, त्यांचं होऊ शकतं. याच्यामध्ये पर्सनल विषय वेगळा राहिला. ठीक आहे, इथे डायरेक्ट दिले बघा. आता यल इज अ ब्रदर इन लॉ ऑफ टी. मग यल इज अ ब्रदर इन लॉ ऑफ टी म्हणल्यानंतर याच्या दोन कंडिशन झाल्या असत्या, की टीचं स्वतःचं लग्न झालं आणि त्याच्या बायकोचं किंवा नवऱ्याचं तो हे आहे, भाऊ आहे. ठीक आहे, मग यल ब्रदर इन लॉ त्या कंडिशन पण मध्ये झाला असता. आणि डी सोबत ऑलरेडी आपल्याला डी दिले, मग सोपं काय झालं असतं, इथं ऑलरेडी डी दिलंय, मग डीचं लग्न लावायचं म्हणजे आपली कंडिशन कमी करण्यासाठी. ठीक आहे, म्हणून इथं डीचं लग्न लावलं आणि हा यल ह्यांचा ब्रदर इन लॉ झाला, म्हणजे हा डीचा नवरा असेल, मग डी हा यांची पत्नी असेल. ठीक आहे, आणि इथं डायरेक्ट दिले तुम्हाला टी हु इज अनमॅरिड पर्सन. ठीक आहे, नेक्स्ट आहे एक्स इज फादर इन लॉ ऑफ डी. एक्स इज फादर इन लॉ ऑफ डी. आता बघा, एक्स हा डीचा फादर इन लॉ, मग एक्स हा एलचा वडील असेल. ठीक आहे, एक्स हा एलचा वडील असेल, सिंपल. नेक्स्ट आहे एच. एच इज अ ग्रँडसन ऑफ वाय. एच इज अ ग्रँडसन ऑफ वाय. आता एच कुठं पण बसू शकतो, इधर एक्सचा नवरा बायको असू शकते, ऑर केचा नवरा असू शकतो. पण पुढे बघा काय म्हणले, वाय हु इज नॉट स्पाउस ऑफ एक्स. म्हणजेच वाय हा कुणाचा स्पाऊस झाला, केचा स्पाऊस झाला, मग वाय इथं घ्यायचं. वाय हा केचा स्पाऊस झाला आणि एच यांचा मुलगा असेल ऑब्व्हियसली, कारण टीचं लग्न झालेलं नाही ऑलरेडी, कशाला त्याचं हे करायचं. नेक्स्ट आहे टी हॅज वन मॅटर्नल अंकल. म्हणजेच मॅटर्नल अंकल म्हणजे काय, आपल्या आईचा भाऊ. पॅटर्नल अंकल म्हणजे काय, आपल्या वडिलांचा भाऊ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, मग टी हा त्यांचा हे झाला, मामा झाला. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ ब्लड रिलेशन. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे रँकिंग बेस बद्दल आहे. जास्त वेळ न घेता सुरू करू आपण. काय म्हणते बघा, 6 पर्सन्स आहेत म्हणले, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ठीक आहे, सहा पर्सन्स आहेत. रँकिंग बेस बद्दल आहे आपलं, आपण माहिती आहे. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करतात. तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे की जे काही ही पद्धत आहे, तुमच्याकडे भरपूर पद्धती, ग्रेटर दॅन पण घेऊ शकतो, हा सर्वात मोठा, मग त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, असं पण घेऊ शकतो, काहीच त्याच्या वाद नाही. पण हे सोपं जातं, कारण आपण पहिल्यापासून सॉल्व्ह केलेलं आहे की सगळ्यात जो टॉप फ्लोअर असतो तो मग खाली 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 डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये असतं, हे आपल्याला युज टू होऊन गेले. सो त्यासाठी हे सोपं. ठीक ठीक आहे, तर काय म्हणले बघा, डी लेस डॉक्स दॅन, आय थिंक डॉक्युमेंट्स असतील, लेस डॉक्युमेंट्स दॅन एफ. ठीक आहे, मग आपण इथे कंडिशन लिहून घ्यायचं अशी की डी जो आहे हा लेस डॉक्युमेंट दॅन एफ. ठीक आहे, हे अशी कंडिशन आहे. नेक्स्ट आहे एफ हॅज मोर दॅन बी बट लेस दॅन ई. एफच्या वर ई आहे, पण असं कंडिशन आहे ती ई एफ ऑर बी. ठीक आहे, अशी कंडिशन आहे ती. ओके, मग हे डबल डबल नाही घ्यायचं, कारण बघा नाही, काय म्हणलंय, एफ हॅज मोर डॉक्युमेंट दॅन बी. एफ हॅज मोर डॉक्युमेंट दॅन बी बट लेस दॅन ई. ही कंडिशन लेस दॅन ईची, ही मोर दॅन बी ची. ठीक आहे, नेक्स्ट आहे ए मोर दॅन ई
ए हा ई पेक्षा पण मोठा आहे. ए हा ई पेक्षा पण मोठा आहे. आपण इथं ई घेऊ आणि इथं ए घेऊ. ठीक आहे. सो सॉरी म्हणजे हे झालं ए हॅज मोर डॉक्युमेंट दॅन ई. बरोबर, हे झालं. मग नेक्स्ट काय म्हणले, ई वू डिडंट हॅव द सेकंड हायेस्ट डॉक्युमेंट, म्हणजे ई इथे येणार नाही, ई इथे येणार नाही. ठीक आहे, इथे डायरेक्टली दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सी हॅज 12 डॉक्युमेंट लेस दॅन ए, म्हणजे सी हा ऑब्व्हियसली याच्या खाली येणार आहे, -12. ठीक आहे, आपण अशी कंडिशन घेतली -12. ठीक आहे. हा, नेक्स्ट आहे द वन हू हॅज सेकंड हायेस्ट नंबर इज 69. सेकंड हायेस्ट जो आहे हा 69 आहे, 69. अँड द वन हू हॅज सेकंड लोवेस्ट इज 33. ठीक आहे, ही पण कंडिशन झाली. 33 इथे बघा, 33 विच इज नॉट बी, म्हणजे बी हा इथे येणार नाही, बी इथे येणार नाही. ठीक आहे. सो आपण एक डायरेक्टली असं बसून बघू काय होतंय का. ए पेक्षा हे किती जण होतात बघू आपण. 6 जण आहेत. 1 2 3 4 6 जण तर इथं झाले तर, म्हणजे ए हा टॉपलाच येणार आहे. ए हा टॉपलाच येणार आहे, कारण एच्या वर तर कोण नाही. हा, आणि ई 69 येणार नाही म्हटल्यानंतर ई इथे येणार आहे. ठीक आहे, ई इथे येणार आहे. आता सी हा ए पेक्षा 12 कमी आहे. ए पेक्षा 12 कमी आहे म्हटल्यानंतर ईच्या खाली एफ आहे, ईच्या खाली एफ आहे, इथं बी नाही. एफच्या खाली डी आहे, एफच्या खाली डी आहे आणि डीच्या खाली बी आहे. कारण बी जो आहे हा 33 नाही, मग डी तिथं येणार. आणि ए आणि सी मध्ये 12चा डिफरन्स आहे म्हटल्यानंतर सी इथे येणार, सी इथे येणार. आणि याच्यामध्ये 12 जर ऍड केलं, 9 2 11 आणि 8 81. ठीक आहे, 81 बरोबर आहे. दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ रँकिंग बेस पझल. ठीक आहे. याच्यामध्ये ए ला वर का घेतलं, कारण इथं ऑलरेडी तुमच्या सीच्या मध्ये कंडिशन मध्ये ऑलरेडी 6 जण आहेत. मग आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी कंडिशन मध्ये दिलंय की ए इज ईच्या वर आहे, एच्या वर कोणा हे दिलंच नाही, आणि डायरेक्ट तुम्हाला दिलंय की जो काही हे आहेत 6 जण जेवढे आहेत तुम्हाला तिथं दिलेले आहेत, म्हणून ऑब्व्हियसली ए हा वर आला. ठीक आहे, हे समजलं. मग ते सॉल्व्ह केल्यानंतर मग ए च्या नंतर ई ला बसवलं, कारण ई हा 69 ला नाही, मग ईला एकच जागा आहे, कारण ईच्या खाली 4 जण आहेत, परत ईच्या खाली 3 जण आहेत. एफ एक आहे, डी एक आहे, बी एक आहे आणि इधर सी आहे. ठीक आहे, 3-4 जण आहेत याच्या खाली. मग इथं ऑलरेडी 3 जागा होत्या, 1 2 3. मग त्या तिघांना बसवलं, नंतर सी ला बसवलं. ठीक आहे. सो आय होप हे समजलं तुम्हाला. ओके. हा, आता बघा 8 पर्सन्स आहेत म्हणले, हे मंथ बेस पझल आहे. पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा, नेक्स्ट आय एम देअर फॉर यू. ओके. जास्त पळवल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. ओके. आणि व्हिडिओ जर आवडत असेल ते पण सांगू शकता. ठीक आहे. तर बघा काय म्हणलोय, 8 पर्सन्स आहेत म्हणले, 8 पर्सन्स एच पर्यंत आहेत. अटेंड फंक्शन ऑन 2 डिफरंट डेट्स म्हणल्या. त्या डेट्स जे आहेत हे म्हणले 18th and 29th ऑफ 4 डिफरंट मंथ्स. म्हणजे असं आहे ते पझलचं मतलब काय आहे, हे 4 डिफरंट मंथ कोणते कोणते आहेत, मार्च आहे, एप्रिल आहे, मे आणि जून आहे. ठीक आहे. ओके, सॉरी थोडं सर्दीमुळं थोडं हे होत आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा, आता बघा 1 2 कंडिशन आपण घेतो. सो 2 डेट्स आहेत म्हणून आपण हे 4 डबे घेतलेले आहेत, प्रत्येक मंथला 2 डबे. ओके. हा, तर बघा, हा तर कोणते 18 आणि 29, 18th and 29th, 18th and 29th. ठीक आहे. तर बघा मार्च, एप्रिल, मे 31 आणि जून 30. ठीक आहे. मे 31 ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. बरोबर आहे. ठीक आहे. तर अशी कंडिशन आहे. आणि एका दिवसाला एकच जण जाऊ शकते, कारण ऑलरेडी 8 जण आहेत. ठीक आहे. हे 4 मंथ आणि हे 2 डेट्स, 4 2 8. ठीक आहे.
काय म्हटले बघा, सी अटेंड वन ऑफ द इव्हन नंबर डेट्स, म्हणजे सी हा 18 तारखेला देणार आहे, डायरेक्टली दिले ते ना, कारण 29 ऑड नंबर डेट आहे, तुम्हाला माहिती असेल. बट 3 पर्सन्स आफ्टर एच, सी हा 3 पर्सन्स आफ्टर एच आहे म्हटले. मग आता इथं एच आणि सी मध्ये किती जण यायला पाहिजे, 2 जण. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. ओके, कारण तुम्हाला सांगितलंय बिटवीन आल्याशिवाय काहीच करायचं नाही. ओके, हे डायरेक्ट पण होऊ शकतं, पण तुम्हाला कंडिशन लिहून सांगतो. नेक्स्ट आहे 1 पर्सन सीट बिटवीन एच अँड बी, एच अँड बी मध्ये 1 जण आहे, अशी कंडिशन आपण लिहून घेतली. नेक्स्ट आहे ओनली 1 मंथ गॅप बिटवीन बी अँड ई, बी आणि ई मध्ये 1 मंथचा गॅप आहे, 1 मंथचा गॅप आहे, पण बोथ आर अटेंडेड ऑन डिफरंट डेट्स, म्हणजे डिफरंट डेट्स मध्ये ते अटेंड केलेले आहेत. मध्ये आता दोघांमध्ये 1 महिन्याचा गॅप आहे, 1 महिन्याचा गॅप आहे म्हटले. त्यांनी गॅप म्हणजे बिटवीन झाला विषय, बिटवीन त्या दोघांच्या बिटवीन 1 महिना आहे असं म्हणले ते ना. म्हणून बी अँड ई मध्ये 1 मंथ आहे, इज नॉट इक्वल टू डेट्स. ठीक आहे, हे असे म्हणणार. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे ए अटेंडेड ऍट लिस्ट 3 पर्सन्स बिफोर ई. आता ए ऍट लिस्ट 3 पर्सन्स बिफोर ई अशी कंडिशन आहे. ठीक आहे, आय होप ही तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन्स बिफोर ए इज आफ्टर जी, ऍज आफ्टर जी, ही पण कंडिशन झाली आपली. एच्या अगोदर जेवढे आहेत तेवढे जीच्या नंतर आहेत म्हटले. नेक्स्ट आहे जी हू डिड नॉट अटेंड सेम मंथ ऑफ सी, म्हणजे जे काही जी इज नॉट इक्वल टू सी या दोघांचं मंथ सेम नाही म्हटले, म्हणजे दोघं एका मंथ मध्ये नाहीत, दोघं डिफरंट मंथ मध्ये असू शकतात. ठीक आहे, हा एफ अटेंडेड बिफोर डी, एफ जो आहे हा डीच्या अगोदर कधी आहे तो माहित नाही. आता बघा सुरू कुठून करू शकतो आपण, इथून करू शकतो, एच आणि सी वरून, कारण सीचं तुम्हाला डायरेक्ट दिले की सी जो आहे हा इव्हन डेटलाच आहे आणि सी आणि एच मध्ये दोघं जण आहेत. मग बघा काय होतंय, समजा सी ला इथे घेतलं एप्रिलमध्ये, सी ला जर इथे घेतलं, एच बिफोर पाहिजे, मग 1, 2 आहेत का, होऊ शकतात का नाही. मग सी इथे येणार, सी ला 2च कंडिशन राहिली, और इधर इथं और इधर इथं, आणि 1, 2 पर्सन सोडून एच आहे इथं, 1, 2 1, 2. ठीक आहे, ही कंडिशन झाली सी आणि एच ची. आता एच आणि बी मध्ये 1 जण आहे म्हटले, मग एच आणि बी मध्ये पण 1 जण आहे, डायरेक्टली घ्या. इथं पहिल्या कंडिशन मध्ये इथंच येणार आहे बी. ठीक आहे, एच आणि बी मध्ये. ओके, हे समजलं तुम्हाला. हा, आता बघा इथं बी आणि ई ची कंडिशन बघा, बी आणि ई मध्ये 1 मंथचा गॅप आहे, पण डिफरंट मंथ. मग आता बी आणि ई कुठे येऊ शकतं, इथंच येऊ शकतं, कारण इथं जर आलं तर हे 1 मंथचा गॅप तरी येणार, पण डेट्स ह्या डिफरंट येणार नाही. सो दिस इज द आपलं राईट आन्सर. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे जी आणि सी चं मंथ सेम नाही म्हणले, ही पण कंडिशन झाली, डेट्स वेगळे आहेत, ही एच आणि सी पण झाली, एच आणि बी पण झाली. ओके, आता बघा इथं काय म्हणलंय, ए जो आहे हा ऍटलिस्ट 3 पर्सन बिफोर आहे ईच्या. आता बघा 3 पर्सन म्हणजे 1, 2, 3, ए इथे येऊ शकतो का, येणार, 100% येऊ शकतो. और ए जर इथे घेतलं बिफोर ई, जी पण पुढे येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. जी आणि सी. हा, आता बघा ए इथे येऊ शकतो, ए हा 18 एप्रिलला येऊ शकतो. ए जर इथे घेतला समजा, ए मग इथे एक कंडिशन आहे आपली, इथं कंडिशन आहे, एच्या बिफोर जेवढे आहेत तेवढे जीच्या आफ्टर आहेत, मग जी इथे येणार, हा. पण इथं काय आपली कंडिशन आहे, जी आणि सी जे आहेत हे सेम मंथ मध्ये नाहीत, मग ती कंडिशन लागू होणार का, नाही. सो जी इथे येणार नाही, मग एला उरली एकच जागा. ठीक आहे, एला उरली एकच जागा, आणि तो जो आहे हा इथे येणार, ए जो आहे तिथे येणार, ए आणि मग इथं उरणार जी, कारण एच्या बिफोर जेवढे आहेत तेवढे जीच्या आफ्टर आहेत. ठीक आहे, मग ही कंडिशन पण झाली, ही पण कंडिशन झाली, कारण जी आणि सी जे आहेत हे सेम मंथ मध्ये येणार नाहीत, ऑब्व्हियसली आपली कंडिशन फॉलो करतो. नेक्स्ट आहे डीच्या अगोदर बी एफ आहे, मग इथं एफ येणार आणि इथं डी येणार. सो दिस इज अवर आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता ही जी सेकंड कंडिशन आहे तुम्ही सॉल्व्ह करून बघा, काय चुकतंय यू हॅव टू पुट इन कमेंट बॉक्स. ठीक आहे.
नेक्स्ट बघा, सो हे जे आहे हे तुम्ही जे काही आहे हे होमवर्क साठी वापरा. मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये याच्यापासून सुरुवात करतो. ठीक आहे, 7 पर्सन्स आहेत, 7 डिफरंट डेज आहेत म्हणले. ठीक आहे, हे उद्या आपण सांगू. हा, तर नेक्स्ट आहे हे नंबर सिरीज. ओके, तुम्हाला पहिलं तुम्हाला 3 जे काही आहे 3 सेट त्याची नंबर सिरीज घेतली. नेक्स्ट तुम्हाला अल्फाबेट अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणजे अल्फाबेट आणि नंबरची ती पण सिरीज घेतली. आता नंबरची सिरीज आज आणि पुढल्या याच्यामध्ये पण घेऊ शकतो आपण नंबर सिरीज. ठीक आहे, याच्यामध्ये नंबरची पूर्ण सिरीज आहे. तुम्हाला कालच सांगितलं की जे काही हे आहेत लेफ्ट लेफ्ट राईट 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 लेफ्ट लेफ्ट राईट त्याला काय घ्यायचं. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला हे माहित नसेल याचा अप्रोच लेफ्ट राईटचा, जस्ट प्रिव्हियस म्हणजे 9th डेचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामध्ये मी पूर्ण सांगितलेलं आहे की लेफ्ट लेफ्ट काय असतं, राईट राईट मध्ये काय करायचं, ऍड करायचं का मायनस करायचं, या सर्व गोष्टी सांगितल्या आणि आय होप तुम्ही ते पाहिलं असाल. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट सुरू करू. काय म्हणले बघा, हाऊ मेनी सेवन्स आर देअर म्हणजे हाऊ मेनी सेवन्स आर देअर इन द गिवन सिरीज each of which immediately preceded by even number. 7च्या इमिजिएट बिफोर हा इवन नंबर पाहिजे म्हणजे ही अशी कंडिशन पाहिजे. एक इवन नंबर त्याच्या इमिजिएट फॉलो केल्यानंतर 7 पाहिजे. मग बघा इवन नंबर कुठे आहे, इथे इवन नंबर आहे 4, मग त्याच्यानंतर 3 आहे, 7 आहे का नाही. हा, मग नेक्स्ट आहे इथे बघा हा इवन नंबर आहे, मग याच्यानंतर 7 आहे का, सो ही कंडिशन होणार. मग नेक्स्ट आहे इथं 2 नाही, इथं 4 आहे, इथं पण 7 नाही, इथं 6 आहे, इथं 7 आहे परत, म्हणून ह्याला घ्यायचं. ठीक आहे, आपल्याला इवन आणि ह्याची कंडिशन पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही. इथं इवन आहे 4 पण इथं 7 नाही, इथं इवन आहे इथं 7 नाही, इथं 6 आहे इथं 7 आहे. ठीक आहे, ही 3 झाल्या. नेक्स्ट आहे 8 आहे, इथं 6 आहे, इथं 2 आहे, इथं 7 आहे. म्हणून हे जे काही आहे हे 2 आणि 7 हे पण इवन आणि ऑडचे जे आहे, म्हणून जे काही आपला आन्सर आहे हे सॉरी 4 होतात 4 एक इथे एक इथे एक 2 इथे एक 3 आणि हे शेवटचे 4. ठीक आहे, दिस इज अवर आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे तुम्हाला सांगितलं होतं लेफ्ट राईटचं काय कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे, हा लेफ्टला ऍड करायचं मायनस करायचं, 2 सेम एंटिटी असेल तर मायनस करायचं, डिफरंट असेल लेफ्ट राईट असं असेल ऍड करायचं. हे कालच सांगितलं तुम्हाला. तुम्ही कालचं सेशन पहा म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ओके, तर बघा काय म्हटले, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट विल बी 8 आपण असं घेतो 8 टू द लेफ्ट ऑफ 9th एलिमेंट फ्रॉम राईट हँड. आता इथं लेफ्ट आहे आणि इथं राईट आहे. तुम्हाला कालच सांगितलं डिफरंट जर एलिमेंट असतील इधर लेफ्ट राईट राईट लेफ्ट जर असं असेल तर तुम्ही काय करायचं, त्याला ऍड करायचं. कसं ऍड करायचं, मग इथं विचारले 8 आणि इथे विचारले 9, मग 9 8 किती झाले, 9 8 किती झाले 17. मग हे 17 कुठून घ्यायचं, लेफ्ट कोण का राईट न. तुम्हाला सांगितलं जे काही सेकंड वाला जे काही आहे तिथून घ्यायचं. मग सेकंड वाला काय राईट, मग राईट कोण 17वा घ्यायचं. मग राईट कोण 17वा बघा काय, तुम्हाला ट्रेडिशनल मेथडनं पण सांगतो, काही घाबरू नका, तेच आन्सर येणार. आता राईट कोण 17वा बघा, 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 हे 10 हे 11 12 13 हे 14 हे 15 हे 16 हे 17. 2 इज अवर आन्सर. डी ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे 17. आता ट्रेडिशनल मेथड बघा, ह्याच्यानं तुम्हाला सांगितलं येतं डिफरंट जर असेल तर ऍडिशन, सेम जर असेल सेम म्हणजे लेफ्ट लेफ्ट असेल राईट राईट असेल तर मायनस करायचं दोघांना आणि सेकंड एंटिटी जी आहे तिच्यापासून घ्यायचं आन्सर आपलं. ठीक आहे, हा आता बघा काय मग ट्रेडिशनल मेथडनं काय म्हणलंय, हा व्हॉट विल बी द एलिमेंट विल बी 8 टू द लेफ्ट ऑफ 9th एलिमेंट फ्रॉम राईट हँड. आता 9th एलिमेंट फ्रॉम राईट हँड बघा काय, 9th एलिमेंट फ्रॉम राईट हँड 1 2 3 4 5 6 7 8. हा आता हे किती झाले. ठीक आहे, सॉरी हा. आता बघा राईट हँड करून 9th एलिमेंट म्हटलं. 9th एलिमेंट बघा मग काय, हे फर्स्ट हे सेकंड हे थर्ड हे फोर्थ हे फिफ्थ हे सिक्स्थ हे सेवन्थ हे 8 आणि हे 9 3 हे जे आहे हे 9th आहे. ठीक आहे, मग 9th एलिमेंट फ्रॉम राईट हँड ह्याच्या 8 टू द लेफ्ट म्हणजे ह्याच्या 8 टू द लेफ्ट. आता ह्या 3 च्या 8 टू द लेफ्ट बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 2 आलं.
दिस इज अवर आन्सर. मग त्या डायरेक्ट मेथडनं पण तेच येतं आणि या ट्रेडिशनल मेथडनं पण तेच येतं. सोपं काय, तुम्हाला डायरेक्ट ऍड करू शकतो. डायरेक्ट तुम्हाला बघा, आता क्वेश्चन बघितला तुम्ही, हा क्वेश्चन बघितला, इथं काय 8 टू द लेफ्ट, इथं 9 एलिमेंट फ्रॉम राईट हँड, इथं लेफ्ट राईट हँड म्हणून ऍड केलं, 18 आलं, 9 8 17 आलं, सॉरी 17 आलं, आणि 17 कडून घ्यायचं राईट कडून डायरेक्ट घ्यायचं. तुम्ही पहिल्यांदा राईट घेणार, मग त्याच्या अजून मोजणार, एकत्र करणार, एकाच ह्याच्यामध्ये करा, संपला विषय. टाइम वाचतो, सगळंच वाचतं. हे दोन्ही तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे बघा, 8 पर्सन्स आहेत म्हणलंय आणि लिनियर रो मध्ये आहेत म्हणले, फेसिंग नॉर्थ आहे. ठीक आहे, ओके. आता बघा 8 पर्सन्स आहेत सिटिंग इन लिनियर रो फेसिंग नॉर्थ. ठीक आहे, मग आपण आता डायरेक्ट घ्यायचं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, आणि हे नॉर्थला फेस करतायत म्हटलं, मग नॉर्थला असं करायचं. मग आपण जरा थोडं पेन बदलून घेऊ. नॉर्थला फेस करतायत, हे झालं तुमचं. मग डायरेक्ट घ्यायचं. इथं काय कंडिशन दिले, ए सिट्स थर्ड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. मग आता ए ला थर्ड फ्रॉम आहे, इथं ए इथं घ्यायचं और ए इथं घ्यायचं, थर्ड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. दोनच कंडिशन असू शकतात ह्याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणलंय, डी सीट सेकंड टू द राईट ऑफ ए. मग डायरेक्ट दिलं इथं, मग डी सीट सेकंड टू द राईट ऑफ ए, इथं डी एकदा इथे येणार, डी एकदा इथे येणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन सिट्स टू द राईट ऑफ डी. आता डीच्या राईटला जेवढे आहेत तेवढेच, ऍज टू द लेफ्ट ऑफ एफ. आता एफच्या लेफ्टला तेवढेच आहेत म्हणले. मग बघा, आता इथे पहिल्या कंडिशन मध्ये डीच्या राईटला कोण आहे का नाही, मग एफच्या लेफ्टला पण कोणच नसलं पाहिजे, म्हणजे एफ इथे येणार. आता डीच्या राईटला खाली बघा 1 2 3, डीच्या राईटला 3 जण आहेत, मग एफच्या लेफ्टला पण 3 जण पाहिजे, मग इथे घ्या, मग इथे एफ येणार, कारण 1 2 3 एफच्या लेफ्टला पण तेवढेच येणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे एच सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ सी. एच सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ सी, संपला विषय. ओके, सी नेक्स्ट आहे सी हू सिट्स टू द लेफ्ट ऑफ एफ. संपला विषय. मग एफच्या लेफ्टला येणार सी, मग इथे येणार सी आणि इथे एच. ठीक आहे, ही पहिली जी कंडिशन आहे रॉंग येणार, कारण एफच्या लेफ्टला कोणच नाही. संपला विषय. नेक्स्ट आहे ओनली वन पर्सन बिटवीन जी आणि ई. आता जी आणि ई मध्ये एक जण आहे, जी आणि ई मध्ये एक जण आहे. आता दोन कंडिशन होऊ शकतात, इधर जी और ई असं होऊ शकतं. हा, पण बी सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ ई, पण बी सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ ई म्हणजे ई इथे येणार, बी इथे येणार आणि जी इथे येणार. दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. जी आणि ई मध्ये तिथं काय घेतलं, जीच्या जागी ईला का घेतलं नाही, कारण बी जो आहे हा ईच्या इमिजिएट लेफ्टला आहे म्हणलं. ठीक आहे, कारण हा आहे नॉर्थला पाहताय, ह्याच्या इमिजिएट लेफ्टला बी इथे येणार. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. दिस इज अवर लास्ट पझल आजच्या दिवसाचं 10th डेचं. आज थोडं 1-2 क्वेश्चन कमी घेतलेत, कारण थोडं तब्येतीचा इश्यू आहे. बाकी आपण उद्या म्हणजे आजपासून रेग्युलर आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे काही व्हिडिओ आहे पूर्ण आरआरबी संपेपर्यंत आपण देणार आहे, कमिटमेंट आहे. ठीक आहे, फक्त थोडं तब्येतीचं इकडे तिकडे झालं तर काही सांगता येत नाही. ठीक आहे, ते आपल्या हातात थोडीच आहे. ओके, सो तुम्हाला ही सिरीज किंवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.